मित्रांनो, मागच्या चॅप्टरला आपण सर्किटमध्ये क्लोज एक्सेस करंट पासून संरक्षण हे बघितलं. त्याच्यानंतर सुरक्षेचे अनुसरून रेटिंग फॅक्टर. आता आपण एक्सेस करंट पासून सुरू करणाऱ्या सर्किटच्या केबलसाठी रेटिंग फॅक्टर क्रमांक 1 मध्ये दर्शविला आहे. सर्किटमध्ये केबलमधून वाहणारा सुरक्षित करंट हा नॉर्मल करंट क्षमतेला रेटिंग फॅक्टर 0.81 म्हणून मिळवला जातो. तर कामी मर्यादित करंट पासून सुरक्षित सर्किटमध्ये नॉर्मल करंट क्षमतेला 1.23 गुणून सर्किटचा सुरक्षित करंट वाढवला जातो. खालील उदाहरण स्पष्ट होईल. म्हणजे 1.5 स्क्वेअर mm च्या कॉपर केबलची विद्युत करंट वाहून नेण्याची क्षमता 16 एम्पियर आहे. जेव्हा ही केबल नॉर्मल करंट प्रोटेक्शन या पद्धतीने सुरक्षित केली जात असेल तर केबलमधून वाहणाऱ्या करंटची क्षमता रेटिंग फॅक्टर 0.81 बरोबर नॉर्मल क्षमता इंटू रेटिंग फॅक्टर बरोबर 0.81 बरोबर 13 एम्पियर इथं आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण आता PVC इन्सुलेटर कॉपर आणि ॲल्युमिनियम कंडक्टर सिंगल कोर केबलची करंट क्षमता ही 1 ते 50 mm आणि मर्यादित तापमान क्षमता ही 40 अंश सेल्सिअस असून करंट वाढला असताना त्यापासून सुरक्षित करते. सर्वसामान्य ठराविक तापमानाचा केबलच्या करंटच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम आहे. जर सर्वसामान्य तापमान हे 40 अंश सेल्सिअस पेक्षा वेगळे असेल तर तक्त्यामधील दर्शविलेल्या करंटचा दर क्षमतेला तक्ता 2 मध्ये दर्शवलेल्या दर क्षमता घटकाने गुणावे. उदाहरणार्थ 2 mm च्या ॲल्युमिनियम केबल ही कंडक्टिव्हिटीद्वारे फिरले आहे. सिंगल फेज AC सर्किट रिवायबल फ्यूजने संरक्षित केले असून 50 अंश सेल्सिअस तापमान असताना केबलचे करंट रेटिंग काढा. आता सॉलिड आणि स्टँडर्ड कंडक्टरची तुलना हे सुद्धा आपण बघितलेले आहे. आता सॉलिड कंडक्टर म्हणजे रिजिड कंसामध्ये ताठर, मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी, स्क्वेअर राऊंड फ्लॅट आकारात उपलब्ध, जास्त कॅपॅसिटी, ट्रान्सफॉर्मरच्या वायरिंगसाठी व बस बारमध्ये वापरतात. त्याच्यानंतर सुलभपणे हाताळता व ठेवता येते. तर आपण काय पाहिलं आता आपण कुठं पाहतो की बा स्टँडर्ड कंडक्टरमुळे इन्सुलेशनची वायर चांगले फिनिश असते. नंबर आहे 4. सॉलिड करंट हे लोड लाईनसाठी वापरल्या 2 आधाराच्या कंपामुळे तुटण्याची शक्यता असते. 5 आहे स्टँडर्ड कंडक्टरमध्ये अशी तुटणे स्टंटेड कंडक्टरमध्ये अशी तुटण्याची प्रक्रिया कमी असते. 6 मध्ये स्टँडर्डच्या मधील जागेमुळे अंडरग्राउंड केबलमध्ये तेलाचे वहन चांगल्या प्रकारे होते व यामुळे इन्सुलेशनचे
गुणधर्म आणि थंड राहण्याची क्रिया चांगल्या प्रकारे घडण्यास मदत होते. 7वं आहे सॉलिड कंडक्टरची तुलना केल्यास सारख्या क्रॉस सेक्शन एरियासाठी स्टँडर्ड कंडक्टर हे जास्त करंट वाहून देतात. आता सॉलिड आणि स्ट्रेंथ कंडक्टरमधील फरक. स्ट्रेंथेड कंडक्टर फ्लेक्झिबल लवचिक, मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त, लहान डायमीटरसह जाऊन शेपमध्ये उपलब्ध, केबल आणि वायरची वापरतात. आता साधे इलेक्ट्रिक सर्किट. आज आपण पाहणार परत साधे इलेक्ट्रिक सर्किट. आकृती 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे साध्या इलेक्ट्रिक मंडळात करंट हा बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाकडून स्विच व लोड रेजिस्टन्स मार्फत वाहून परत बॅटरीच्या निगेटिव्ह टोकाकडे वाहून आपला मार्ग पूर्ण करतो. आता याच्यामध्ये साधे इलेक्ट्रिक सर्किट. साधे इलेक्ट्रिक सर्किट. आपण आता आकृतीमध्ये पाहूया. आणि तर हाय करंट त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. तर असं आपण या डायग्राममध्ये बघितलेलं आहे. आणि हा आहे रेजिस्टन्स. तर मित्रांनो, पूर्ण मंडळाकडून आवश्यक कार्य घडावे म्हणून साधारणपणे पुढील 3 घटक आवश्यक असतात. पहिला घटक आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजे आपण त्याला EMF थोडक्यात म्हणतो EMF. पहिला आहे इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. दुसरा आहे करंट. आणि तिसरा आहे रेजिस्टन्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सर्किटमध्ये
इलेक्ट्रॉन्सचे वाहन होण्यासाठी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आवश्यक असतो. हा फोर्स बॅटरी, डायनामो यांच्यापासून मिळवता येतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आंतरराष्ट्रीय 1 व्होल्ट आहे व त्याचा सिम्बॉल व्ही आहे. तर त्याचा सिम्बॉल काय आहे? सिम्बॉल व्ही आहे. सर्किटमधील 2 टोकांमध्ये असलेल्या व्होल्टेजच्या फरकास पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. व्होल्टेजचे मापक करताना सर्किटमध्ये जेव्हा करंट वाहतो तेव्हा रेझिस्टन्सच्या टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा स्विच ओपन स्थितीत असतो तेव्हा सेलच्या टर्मिनलमध्ये असलेल्या व्होल्टेजला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ई असे म्हणतात. जेव्हा स्विच हा क्लोज स्थितीत असतो तेव्हा सेलच्या टर्मिनलमध्ये असलेल्या व्होल्टेजच्या पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात, जो अगोदर मिळालेल्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सपेक्षा किमतीने नेहमी कमी असतो. आता करंट आय म्हणजे करंट म्हणजे आय. करंट आय ऊर्जा निर्मितीसाठी सर्किटमधून करंट वाहणे आवश्यक असते. इलेक्ट्रिक करंटचे SI 1 एम्पियर आहे. खालील प्रकारच्या सर्किटमध्ये करंट वाहून वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी कन्व्हर्शन होते. आता उदाहरण काय आहे? उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक केटल आपली हीटर यामध्ये उष्णता निर्माण होते. नंबर 2 आहे इलेक्ट्रिक लॅम्प्समध्ये प्रकाश निर्माण होतो. 3 आहे इलेक्ट्रिक मोटारमध्ये यांत्रिक शक्ती निर्माण होते. आता रेजिस्टर म्हणजे अडथळा, लोड वाहून करंट वाहण्यास होणाऱ्या अडथळ्यास रेजिस्टन्स असे म्हणतात. सर्किटमध्ये रेजिस्टन्स कार्यरत नसताना करंट हा साधारणपणे किमतीला पोचतो जो सर्किटला धोकादायक असतो. उदाहरणार्थ लॅम्पचे फिलामेंट, केटलचे हीटरचे कॉईल, मोटरची वाइंडिंग हे इलेक्ट्रिक मंडळातील रेजिस्टन्स आहे. आता ओमचा नियम, सर्किटचा व्होल्टेज नियम बघा. आता सर्किटचा व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स यांचा संबंध ओमच्या नियमाद्वारे सांगितला आहे. कोणत्याही पूर्ण इलेक्ट्रिक मंडळाचे तापमान कायम असताना इलेक्ट्रिकल करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेजिस्टन्सच्या जास्त प्रमाणात असतो. करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात म्हणजे हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाण म्हणजे काय? व्ही बरोबर सर्किटला दिलेला व्होल्टेज, आय बरोबर सर्किटमधून वाहणारा करंट, आर मध्ये सर्किटचा रेजिस्टन्स वरील संबंध आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका त्रिकोणात नमूद केलेला आहे. या त्रिकोणातून तुम्हाला जी किंमत शोधून काढायची आहे त्याच्यावर अंगठा ठेवल्यास इतर घटकांची स्थिती व आपणास पाहिजे असलेली किंमत मिळते. उदाहरणार्थ
व्ही शोधून काढण्यासाठी व्ही झाका येणारी किंमत व्ही बरोबर आय गुणिले रेजिस्टन्स। तसेच आर शोधण्यासाठी आर झाका येणारी किंमत आर बरोबर व्ही अपलिक आय। तसेच आय शोधून काढण्यासाठी आय झाका येणारी किंमत आय बरोबर व्ही अपलिक आर। ओमच्या नियमाचा उपयोग। आता ओमच्या नियमाचा उपयोग ओमच्या नियमाचा उपयोग। तर जसं ही बॅटरी आणि हा रेजिस्टर आणि ओमच्या नियमाप्रमाणे पहा आता हा त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये म्हणजे हा आय हे आहे व्ही म्हणजे व्होल्टेज आणि हा आहे आर। तर मित्रांनो ओमच्या नियमाप्रमाणे आपण हा डायग्राम बघितला। तर आकृती 3 मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटला 10 व्होल्ट बॅटरी आणि 5 ओमचा रेजिस्टन्स जोडला आहे। तर करंट शोधून काढा। म्हणजे आय बरोबर व्ही अपलिक आर आणि आय बरोबर 10 अपलिक 5 बरोबर 24। तर उदाहरणार्थ आकृती 4 मध्ये दाखवलेल्या सर्किटमधून 2 अँपिअर करंट वाहत असेल तर 10 ओम रेजिस्टन्स भोवती असलेल्या व्होल्टेजची किंमत काढा। त्याच्यानंतर आहे अशा प्रकारे जर दुसऱ्या रेजिस्टन्सची किंमत माहीत असेल तर आपण त्याच्यामधील व्होल्टेज ड्रॉप काढू शकतो। ओमच्या नियमानुसार एखाद्या सर्किटचे व्होल्टेज वाढवता गेले तर त्या सर्किटमधून वाहणारा करंट सुद्धा वाढतो। म्हणजे रेजिस्टर कायम असताना जास्त व्होल्टेजचे जास्त करंट वाहतो आणि कमी व्होल्टेजने कमी करंट वाहतो। म्हणजे तसेच सर्किटला दिलेल्या व्होल्टेज कायम ठेवून रेजिस्टन्स कमी जास्त केल्यास त्या सर्किटचा करंट बदलतो। जर रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट कमी वाहतो आणि रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त होतो। सर्किटमध्ये होणाऱ्या स्थिती